श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मागच्या आठवड्यात आम्ही जेव्हा रांजणगावला गेलो होतो ना, तेव्हा पूर्ण ब्लॉग काढला होता, पण तो पोस्ट करायचा राहिला होता, म्हणून आता ते पोस्ट करते मी. रांजणगावमध्ये मेन रोडलाच हे महागणपतीचं मंदिर आहे बघा. गाडी पार्क केली की समोरच लगेच हे दिसतं. असं म्हणतात की हे मंदिर 9व्या ते 10व्या शतकात बांधलेलं आहे. रांजणगाव गणपतीला श्री महागणपती रांजणगाव असे म्हणले जाते. हे मंदिर ना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 असे गणपती जे महत्त्वाचे मानले जातात व त्यांची पूजा केली जाते. ते म्हणतात की ह्या महागणपतीला 6 सोंडा आणि 20 हात आहेत. हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची इच्छा आहे. चला तर मग ह्या गणपतीचे दर्शन घेऊयात आपण. गाडी पार्क करून मेन रोड पासून आतमध्ये आलो. तिथे गेल्यानंतर फुले आणि प्रसाद घेतला. फुले आणि प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो महागणपती मंदिराकडे. तिथून एंट्री आहे बघा मंदिराकडे जाण्यासाठी. आतमध्ये गेलो. पहिले तर सिक्युरिटी चेक केली. आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे आम्हाला काही इतकं माहिती नव्हतं की एंट्री कुठून आहे इथली. नंतर आतमध्ये बघत गेलो. नंतर तिथे पाहिलं की लाईनला खूपच गर्दी होती, म्हणून दर्शन पास घेतला आणि दर्शन पासच्या लाईनला लागलो. दर्शन पास चार्ज हा पर पर्सन 100 रुपये असा होता. आम्ही गेलो होतो तेव्हा ना महागणपती पंचमी होती, त्यामुळे तिथे सत्यनारायणची पूजा देखील होती. तिथल्या गाभाऱ्यामध्ये काही फोन अलाउड नव्हता, त्यामुळे तिथे काही व्हिडिओ काढले नाहीत. दर्शन घेतलं महागणपतीचं आणि नंतर बाहेरचा परिसर बघायला गेलो. इथल्या मंदिराचे काम एकदम साधे आणि सुंदर होते. लाकडी कोरीव काम आणि सोने आणि चांदीच्या पत्र्यांनी इथे सजावट केलेली आहे. या महागणपतीची मूर्ती ही रांजणगाव येथील प्रसिद्ध सुवर्णकार खोलम यांनी अनावर करून भेट दिलेली आहे. महागणपती पंचमीमुळे इथे महाप्रसाद देखील होता, ते देखील घेतला. त्यानंतर बाहेर निघालो. तेथील परिसरात मस्त असं उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये जांभळ्या कलरची कमळ लागली होती बघा. तेथे खूप प्रसन्न असं वातावरण आहे. हे वेगवेगळ्या प्राण्यांचे पुतळे देखील लावलेले आहेत बघा. त्यात वाघ, गाय वासरू, जिराफ, तसेच बैलगाडीची जोडी, असं बरंच काही तिथे लावलेले आहे. तेच बघत आम्ही बाहेर आलो. डुगू सगळीकडे बघत होता काय आहे कसं आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो पार्किंगकडे. बाहेर निघताना माझं लक्ष प्रवेशद्वाराकडे गेले. तेथे अष्टविनायकचे 8ही गणपती लावलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.